माझ्या मम्मीनी मला आणि माझ्या भावाला कसं सांभाळलं काय माहिती. तर माझं तर इतकं डोकं दुखायला लागलं. ह्या दोघी इतक्या छोट्या आहेत तर इतक्या नुसत्या बडबड करत असतात. एकीला तर खूप बोलायला येतं आणि एकीला बोलायला येत नाही, तरी पण तिचा आवाज खूप आहे. तर त्या आमच्या मम्मीने आम्हाला किती सहन केलं असेल. आम्ही इतकी बडबड करायचो, इतकी मारामारी करायचो लहान असताना, की मम्मीचं डोकं खरंच उठत असेल ते मला आत्ता कळलंय खरंच. इतक्या किरकिर करतात ना पोरी, बापरे! म्हणजे खूपच. इकडे बघा रमाबाळाचं तर खेळणं चाललं होतं, मुक्ताचं पण तेच चाललं होतं. मुक्ता आणि रमा अजिबात गप्प बसत नाहीत. एकमेकीला मारतात, खेळतात, भांडतात आणि परत एकमेकीकडेच बघत बसतात. मुक्ताचं तर आपण समजू शकतो कारण की ती थोडी तरी मोठी आहे. पण रमाबाळ तर एवढूच आहे तरीसुद्धा तिला रडायला, भांडायला यायला लागले. बाई काय करायचं आहे रमाला? तर मुक्ताला तर मी सांगितलं होतं, तू जर पोट भरून जेवली तर मी मामाला तुला काहीतरी खायला आणायला सांगेल. तर मुक्ताने मला प्रॉमिस केलं होतं मी पोट भरून जेवेन, मग मामाला मला माझ्यासाठी पिझ्झा आणायला. मग तिने जेवण संपवलं, त्यामुळंच मग मामाने तिच्यासाठी पिझ्झा आणला होता रात्री येताना. तर तो आम्ही दोघींनी खाऊन घेतला. आणि अनिकेतनी मुक्ताला फिश आवडते त्यामुळं फिश पण घेऊन आला होता. अनिकेतला पण फिश खूप आवडते आणि मुक्ताला पण, त्यामुळं मग अनिकेतने फिश वगैरे साफ करून घेतली स्वच्छ. आणि मी मस्त अशी कडक कडक फिश तळून घेतली आणि ओले बोंबील पण आणले होते माझ्यासाठी, कारण की मला ओले बोंबील फार आवडतात. मुक्ता तर बसली होती छोट्या मामासोबत जेवायला. मग इकडे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या दोघीजणी चालल्या होत्या बाहेर मामासोबत. तर मुक्ताचा जन्म झाला होता तेव्हा तर सगळेजण म्हणायचे मुक्ता ही माझीच मुलगी आहे, कारण की तिच्या आईपेक्षा ती माझ्यापेक्षा जास्त असायची. आणि आमच्या दोघींचे फोटोज इतके असायचे, त्यामुळं सगळ्यांना असं वाटायचं की मुक्ता माझीच मुलगी. सगळ्यांनी माझ्या मम्मीला फोन करून करून पण विचारलं होतं की तुम्ही का सांगितलं नाही मुलगी झाली म्हणून तुमच्या मुलीला. तर माझ्या मम्मीने तेव्हा सगळ्यांना सांगितलं की तिला नाही, तिच्या नंदेला मुलगी झाली आहे. तर इतकं असं झालं होतं सगळं. तर मामा तर येताना बघा मुक्ताचा काय काय घेऊन आला होता मुक्तासाठी. तर केक आणला होता, मस्त मस्त डोनेट वगैरे, खारी बिस्किट, लई छान छान काय काय आणलं होतं तिच्यासाठी. इथे रमाबाळ बघा नोट खाणं चाललं होतं तिचं. मार्केटला मस्त असे हिरवे हिरवेगार वाटाणे आले होते, तर अनिकेत येताना वाटाणे पण घेऊन आला होता. म्हटलं काहीतरी कर त्याचं मस्त असं. मग काय फ्रेश वगैरे झाले आणि चपात्या करायला घेतल्या. अनिकेतला मी थांबवून घेतलं होतं कारण की दोन्ही पोरी बाहेर बसल्या होत्या एकट्याच, त्यामुळं म्हटलं थोडा वेळ थांब मी स्वयंपाक करेपर्यंत, एकदा की स्वयंपाक झाला की मग तू जा कामाला. तर मी पटपट पटपट अशा चपात्या भाजी करून घेत. आणि इकडे बघा रमाबाळ कसं मध्ये मध्ये करते. मुक्ताच्या वेणी घालत होते मी, तर रमाबाळाला मध्ये मध्ये घुसायचंच होतं, कारण की तिचं असं म्हणणं की मलाच फक्त घे जवळ, मुक्ताला घेऊ नको, असं हे रमाचं म्हणणं. आता रमाला तर आता मी फटकेच देते, थांब जरा आता. मुक्ताला पटपट आवरून घेतलं. इकडे रमाचं रडणं तर चाललेलंच होतं. मग अनिकेत गेला कामाला, तर त्या दोघींना मस्त असं झोपवणार आहे मी आता दुपारी. तर असा होता आजचा दिवस. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.